वेलकम RPL राजमाची या सीझन 3 मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। या ठिकाणी आपण पाहत आहोत या प्रेक्षकांची उत्स्फूर्त अशी प्रतिक्रिया आपल्याला लाभत आहे। मी पहिल्यांदा सांगू इच्छितो की या ठिकाणी IPL RPL 1 मध्ये विजेते जे ब्लू प्लॅन्थर झालेले आहेत ते कॅप्टन साहिल कांबळे यांची या ठिकाणी मी थोडीशी मुलाखत घेत आहे। साहिल आपण या ठिकाणी RPL 3 मध्ये भाग घेत आहेत। पहिल्या पहिल्या IPL मध्ये आपण प्रथम क्रमांक मिळवला। या ठिकाणी आता RPL मध्ये 3 मध्ये विजेता होताल का, काय अंदाज आहे तुमचा? कसं आहे म्हणजे मुलांनी प्रॅक्टिस तर व्यवस्थित केलेलं आहे। जशा पहिल्या सीझन मध्ये आमची टीम व्यवस्थित चॅम्पियन झाली त्याच पद्धतीने सेकंडला आम्ही रनरअप झालेलो आहे। त्यामुळे तिसऱ्यांदा पण आमची तयारी व्यवस्थित आहे। बॉलिंग बॅटिंग व्यवस्थित जिथल्या तिथे व्यवस्थित सगळ्यांनी केलेले आहे आणि जसे रोमांचक भले आम्ही हरू द्या पण मॅच आपण रोमांचक आणि मैत्रीपूर्ण लढत खेळला जाईल एवढीच अपेक्षा। नक्कीच तुमचा कॉन्फिडन्स मी पाहतोय। खरोखरच या IPL 3 मध्ये सुद्धा तुम्ही विजेता व्हाल। मला विशेष करून आपल्याला वाटतंय की आपल्या पहिल्या सीझन मध्ये तुम्ही विनर झाला त्यावेळी नक्कीच बॅट्समन काही आक्रमक बॅट्समन तुमच्या टीम मध्ये पाहिलेले आहेत आणि तुमचा म्हणजे फिल्डिंग असू द्या, बॉलिंग असू द्या किंवा बॅटिंग असू द्या, खरोखरच तुमची अतुलनीय या ठिकाणी तुम्ही केलेलं, त्यामुळे RPL 1 मध्ये तुम्ही विजेता ठरलात। आणि मेन आता ह्या RPL 3 मध्ये आपलं बेसिक काय आहे की विनिंगसाठी तुम्ही कुठल्या ह्याच्या गोष्टीवर भर देता? कसं आहे आता म्हणजे आता आमचं म्हणजे आम्ही आता जॉबला बिबला झालो जी नवीन ठीक आहे जी नवीन पोर आहेत 9वी 10वीला आहेत त्यांनी आता जी बॉलिंग व्यवस्थित बॉलिंग वगैरे बॅटिंग वगैरे करत आहेत। मग आता बघूया ती कशी करतात काय, मग त्यांनी चांगलं प्रॅक्टिस केलेलं आहे। आता त्यांच्यावर बघूया काय तर नवीन मॅच विनर येत असतात। आता पहिल्या सीझनला आपण बघितलं की प्रशांत भोसलेने चांगली बॅटिंग केली, फायनल मध्ये मॅच जिंकली। दुसऱ्या सीझनला वैभव कांबळे चांगला खेळला, तसंच तिसऱ्या सीझनला पण आमचे नवीन प्लेअर आहेत ते पण कुठं तो भोसले जो प्लेअर आहे राईट तो भोसले नाव काय त्याचं? प्रशांत भोसले। प्रशांत भोसले। त्याच्या पहिल्या सीझनला मी त्याची बॅटिंग बघितली, ती अत्यंत उत्कृष्ट अशी त्यांनी बॅटिंग केली आणि तुझं सुद्धा मी कौतुक करू इच्छितो की तू सुद्धा फिल्डिंग मध्ये अगदी चित्त्याप्रमाणे फिल्डिंग केलेली मी पाहायला मिळाली। तसेच आमचे कर्णधार संकेत कांबळे कर्णधार ओपनिंगला असतात, त्यांची पण चांगली बॅटिंग बॉलिंग असते आणि जरी गावात इथे थांबून ते सगळ्या पोरांना मार्गदर्शन किंवा इथे असून सगळ्या पोरांना व्यवस्थित प्रॅक्टिस वगैरे घेत असतात ते। नक्कीच कॅप्टन मधून तुम्ही काय तुमची काय बोलला का? बरं मला काय असं म्हणायचं आहे की ज्यावेळी सेकंड सीझनला तुम्हाला जायंट किलर म्हणून पाटीलवाडा हा ठरला, नक्कीच त्या खेळामध्ये पाटीलवाडा या खेळामध्ये नक्की कुठला प्लेअर तुम्हाला असा की तुम्हाला त्या ठिकाणी हार पत्करावी लागली असं तुम्हाला वाटतं? पाटीलवाड्यात तसे प्लेयर सगळे चांगले आहेत, जसं की सोनू पाटील असेल, हर्षल पाटील असेल, नाना असेल किंवा आबा असेल, सगळेच प्लेयर टॉपचे आहेत, काही विषय नाही। फक्त कसा विषय आहे म्हणजे इकडे तुमच्या हरण्याचं कारण काय सेकंड सीझन मध्ये? आमची जरा थोडीफार टीम ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये गेली आणि त्यामुळे थोडं आमची हार झालेली आहे। नक्कीच आणि ह्यावेळी तुम्ही त्या दुरुस्त नक्की करचाला काय बसले, तुम्हाला काय म्हणायचंय? नक्कीच असं मला वाटतंय त्यांचे ते पूर्ण योगदान देतील आणि हा RPL सामना अतिउत्कृष्ट बनवतील हीच अपेक्षा करतो आणि तुमच्या त्या पुढील वाटचालीस तुम्हाला शुभेच्छा। नक्कीच साहिल, तुम्हाला या सीझन मध्ये शुभेच्छा देतो। आता यानंतर आपण येत आहेत सेकंड सीझन मध्ये शिवराय गणेश मंडळ विनिंग झाले, त्याचे कॅप्टन दिनेश शिंदे। खरोखरच त्यावेळी ह्या सेकंड सीझन मध्ये सुद्धा अगदी अपरिचित असणारा असा संघ सुद्धा फायनल मध्ये विनिंग झाला, त्याबद्दल त्यांचं मनापासून स्वागत आहे। आणि आता यांची जी तिसऱ्या सीझन मध्ये तुमची काय म्हणजे ही काय स्ट्रॅटर्जी काय आहे की सीझन या 3 मध्ये सुद्धा विनिंग होण्यासाठी बेस काय आहे तुमचा? मेन बेस काय असं आम्ही अजून तयार केलेलं नाही। गेल्या वर्षी आम्ही फर्स्ट प्राइज मारलं, त्यात आमच्या प्लेयरांचं योगदान म्हणजे जास्त करून सुमित बिशे, राज ननवरे। नक्कीच त्यांचा खेळ सुद्धा चांगला झाला होता सेकंड सीझन मध्ये। त्या दोघांनी उत्कृष्ट परफॉर्मन्स केला, त्यामुळे आम्ही फायनल पर्यंत पोहोचलो आणि आम्ही फायनल जिंकलो आणि ह्या वर्षीचा फायनल खेळायची इच्छा भरपूर आहे। फक्त विषय असा झालाय की गेल्या वर्षी फायनल जिंकल्यानंतर आमचे प्लेयर सगळे मुंबईला कामाला गेल्यामुळे आता डायरेक्ट आज संध्याकाळी आलेत। आता प्रॅक्टिस नाही काय नाही तरी सुद्धा आम्ही 100% देणार
100% फायनल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार. नक्कीच खेळाडू हा खेळाडूच असतो. कधी बी ग्राउंडवर उतरू द्या, त्याच्या खेळाची उमेद ती त्याच्याकडून आपल्याला पाहायला मिळत असते. आणि सेकंड सीझन मध्ये 2 मध्ये तुम्ही विनिंग झाला आणि त्या विनिंगच्या दरम्यान एक टॉपचा प्लेअर असा कुठला वाटतो की तुम्हाला की त्या ठिकाणी फायनलला तुम्हाला घेऊन गेला? आम्हाला फायनलला घेऊन जाणारा टॉपचा प्लेअर आमच्या तुमच्या टीममधला? असा एकच होता आमचा बॉलर म्हणू शकतो मी, राज ननवरे. नक्कीच राज ननवरेच्या लेफ्ट आर्मच्या बॉलिंगमुळे आम्ही जिंकलो होती मॅच, खरं म्हणायला गेलं तर. नक्कीच राज ननवरे हा सुद्धा लेफ्ट आर्म बॉलर अतिशय उत्कृष्ट आम्ही सुद्धा खेळली ती पाहिली. तुम्हाला काय भोसले म्हणायचं याबद्दल? अतिशय उत्कृष्ट असे गोलंदाजी लेफ्ट आर्म बॉलर आहे तो, अतिशय उत्कृष्ट असा बॉलर आहे. त्याने बघितलं मागल्या आपल्या RPL मध्ये अतिशय उत्कृष्ट असं शिवराय गणेश मंडळाच्या टीममध्ये योगदान दिलेलं आहे. नक्की. आणि या सीझन मध्ये तुमची स्ट्रॅटर्जी काय असणार आहे की येणाऱ्या ह्या सीझन मध्ये, तिसऱ्या सीझन मध्ये तुम्हाला काय कॉन्फिडन्स आहे का ह्या सीझन मध्ये तुम्ही फायनल घेऊ शकता? हो 100% कॉन्फिडन्स आहे की आम्ही फायनल पर्यंत जाऊ शकतो. वा बेस्ट लक तुम्हाला. माझ्याजवळ असे 2-3 प्लेअर आहेत की मी त्याच्यावर 100% भरोसा ठेवून बॉलिंग देऊ शकतो, बॅटिंग देऊ शकतो. नक्कीच तुमचा कॉन्फिडन्स हाय लेवल आहे, त्याबद्दल थम्सअप. आणि येणाऱ्या सीझन मध्ये आता ह्या सीझन मध्ये आपल्याला पाहावयास मिळेल कोण विनर आहे. भोसले आपल्याला थोडक्यात आता आपल्याला थोड्याच दिवसात नाही, थोड्याच वेळात कळेल RPL चा चॅम्पियन कोण. तर तेव्हा ते उत्सुकता सगळ्यांना लागलेली आहे. तरी सर्वांनी दिल थांब के बैठे आणि आता सामना लवकरच चालू करावा असा मी संयोजकांना विनंती करतो. नक्कीच थँक्यू कॅप्टन शिवराय गणेश मंडळचे. आणि नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे रोमहर्षक अशा लढती पाहायला मिळणार आहे. अगदी जोश आणि जुनून ह्या खेळाडूंमध्ये भरलेला आहे. आणि आता ह्या ट्रॉफ्या ज्या दिसतात, ह्या ट्रॉफ्या जे दिसतात त्या विनिंगचा कोण होतोय, ह्या ट्रॉफ्याचा मानकरी कोण होतोय हे आपल्याला पाहण्यास आपण सगळेजण उत्सुक आहेत भोसले. आणि आपण सुद्धा या ठिकाणी सहभाग घेतल्याबद्दल तुमचं या ठिकाणी स्वागत आहे. नक्कीच थम्स अप.